नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. बुलढाणा शासकीय रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा. पुरुष महिला एकाच रांगेत, डॉक्टर उशिरा, औषधे नाहीत. रुग्णांची मोठी गैरसोय. बुलढाणा शहरातील शासकीय रुग्णालयात सध्या आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णांना प्राथमिक सुविधा मिळण्याऐवजी अपमान, दुर्लक्ष आणि अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयात पुरुष व महिला रुग्णांना एकाच रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जात आहे. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांच्या सन्मान व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे डॉक्टर व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहे. डॉक्टर वेळेवर येत नाहीत, रुग्ण तासनतास ताटकळत. रुग्णालयातील अनेक डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याचे चित्र आहे. रुग्ण पहाटेपासून रांगेत उभे असतात, मात्र डॉक्टर उशिरा येतात. काही वेळा तर रुग्ण तपासणी न करता थेट खासगी मेडिकलमध्ये औषधे घेण्यास पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शासकीय रुग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टर व नर्सेस रुग्णांना औषधे बाहेरून घ्या असे स्पष्टपणे सांगत असल्यामुळे गरीब व सर्वसामान्य रुग्ण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सगळी औषधे बाहेरूनच आणायची असतील तर शासकीय रुग्णालय कशासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. खासगी मेडिकल्सचे फावत चाललेले राज रुग्णालय परिसरात खासगी मेडिकल्स बळावत असून रुग्णांना अप्रत्यक्षपणे तिथेच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा जोर धरत आहे. यामुळे शासकीय रुग्णालय केवळ नावापुरते उरले असून खासगी मेडिकल्सना लाभ मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुलढाणा जिल्हा फक्त नावालाच, बुलढाणा जिल्हा फक्त नावाचा उरला आहे. येथे कोणाचाच धाक उरलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर, कर्मचारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. शासकीय रुग्णालयातील औषधांचा तुटवडा त्वरित भरून काढावा. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या वेळेवर उपस्थितीची सक्ती करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कब से खड़े हो भाऊ तुम? अर्धा तास. अर्धा तास. अर्धा तास. एक घंटा झाला. एक घंटा झाला. जोराने बोला. एक घंटा झाला म्हातारी. जोर से बोलो. एक घंटा झाला म्हणा ना. हा, एक घंटा झाला. हा, लाईन मध्ये उभे आहे. हा, लाईन मध्ये झाले ना. लोक झाली नाही म्हणा अजून. बाया बी और माणसं बी एक जागी आहे. एका जागी येत. दोन्ही मिसळ केली. हा, असं सांगा जोराने. हा, दोन्हीचं एकच रांग केली त्याने. बरं, चलो सांगा. किती दिवसापासून? 10 दिवसापासून वेळ टूप नाही आहे इथे. ते दवा उपलब्ध नाही. आता सांगा, दाखवा दोरून. किती दिवसापासून 10 दिवसापासून येऊन राहिलो. येऊन राहिलोय, पण हे म्हणतात का औषधी नाहीये. हा, औषधी नाही. आणि प्रायव्हेट दवाखान्यात प्रायव्हेट मेडिकलमध्ये पाठवतात तुम्हाला. सांगा आणखीन काही. नाव काय तुमचं? हा? नाव? बाबूराव सारोडकर. हा, बाबूराव सारोडकर. कुठालले? थळ थळ घाटाखालचे. घाटाखाली. ठीक आहे.
पण आता एक बाहेरून घेणं पडेल 3 मिनिटं तुला हा ना, बाहेरून घेणं लागेल असं हां बाहेरून घ्यायला लागेल ना आता हा